नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। बरेच जण आहे ना कमेंट करत होते की वहिनी शेंगदाण्याची चटणी कसं बनवायचं, एकदा रेसिपी टाका। तर आहे ना त्यांच्यासाठी आज आपण आहे ना आणि सगळ्यांसाठीच आज आपण आहे ना शेंगदाण्याची चटणी कसं बनवायचं ते आज मी दाखवणार आहे। तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात। हे बघा, आता आपण इकडे ना कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आणि इकडे आपला घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, जिरं घेतलेले आहे, लसूण घेतलेले आहे आणि इकडे आपला देशी हळद पावडर घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। हे बघा, आता आपण चुलीत जाळ करून घेतलेले आहे। आता आपण चुलीवरती एक तवा ठेवूया आणि तव्यामध्ये ना आपण इकडे हे शेंगदाणे घेतलं तर ना शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी इकडे तव्यामध्ये घालते आणि चांगलंच आपल्याला हे शेंगदाणे आहे ना भाजून घ्यायचं आहे। असं शेंगदाणे आहे ना आपल्याला चांगलंसं भाजून घ्यायचं आहे। अगोदर तसंच शेंगदाणे भाजून घ्यायचं आणि नंतर शेंगदाणे भाजले की त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालून चांगलंसं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। आता शेंगदाणे ना असं आपल्याला चांगलंसं आहे ना भाजून घ्यायचं आहे। हे बघा, तर आता आपण ह्यामध्ये आहे ना थोडंसं आपण तेल घालूया। आपण हे शेंगदाण्यामध्ये ना तेल घालून आपल्याला चांगलंसं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं शेंगदाणे घातलेले आहे आणि शेंगदाणे घालून चांगलंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आणि जिरं घेतलं तर ना जिरं घालूया, थोडंसं इथं मध्ये घालूया। तेल आहे ना तेलामध्ये चांगलं असं भाजला जाईल आणि जिरं असल्यामुळं ना काय पटकन भाजला जातो। आणि ह्यामध्ये आपण घालूया लसूण। लसूणसुद्धा आपल्याला थोडंसं आहे ना गरम करून घ्यायचं आहे। गरम करून घेतलं ना मस्त होतात चटणी। एकाच मिनिटासाठी ना आपल्याला चांगलंसं हे परतून घ्यायचं। आता चांगलंसं सगळं परतलेले आहे। आता मी काढून घेते, म्हणजे लसणाचं लसूण आहे ना गरम ह्याच्यात घातलं ना काय होते, लसणाचं ते कच्चेपण असते ना ते कमी होते। आता इकडे काढून घेतलेले आहे। तर आता आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे। कलबत्त्यात आपण इकडे शेंगदाणे वगैरे हे चांगलं असं भाजून घेतलं तर ना ते घालते आणि ह्यामध्ये आपण घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला। अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं डंकामध्ये कुटलेला आपले हे घरगुती मसाला आहे। कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे। आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थ हे मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होते, चिनी मातीच्या बरणी तर काचेच्या बरणी ठेवायचं। गावाकडची टेस्ट तुम्हाला पण पाहायचं असेल तर आपलं गावाकडची टेस्ट मसाला आहे ना पटकन ऑर्डर करा, तुम्हाला घरपोच मसाला मिळेल। आणि हेच आपण मसाला ना इथं घालूया। बघा, आता हे कांदा लसूण मसाला घालते आणि ह्यामध्ये आपण हळद पावडर घालूया। हे देशी हळद पावडर आहे, कोणाला लागलं तर ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती कळवा। आणि मगाशी साहित्य सांगताना मीठ सांगितलं नव्हतं, पण आपल्याला इथं मीठ पण लागणार आहे। आता आपण चांगलंच आहे ना हे मसाला आता बारीक करून घेऊया। आपल्याला शेंगदाण्याची चटणी ना तयार करून घ्यायचं आहे। काही जण आहे ना शेंगदाण्याच्या चटणीमध्ये हळद पावडर वापरत नाहीत, पण हळद पावडर वापरल्यामुळं ना मस्त चव उतरते, चांगलंसं कलर पण येतोय आणि खायला पण चांगलं लागतोय। हे बघा, असं आपल्याला आहे ना कलबुत्यात आपण चटणी वगैरे केलं ना मस्तच लागतो। आणि तुम्ही प्रवासाला वगैरे जाताना असं आपण ह्या पद्धतीनं चटणी वगैरे करून नेलं ना मस्तच आपण बाजरीचं भाकरी वगैरे नेतो, चपाती नेतो, असं त्याबरोबर आहे ना आपण हे असं चटणी वगैरे नेलं होतं ना। आणि तुम्ही हे 15 दिवस 20 दिवस ठेवलं तरी पण आहे ना हे चटणीला काय होत नाही। आणि चांगलं असं आपण आता कलबुत्यात आहे ना हे बारीक करून घेऊया। आणि ह्यामध्ये आपलं घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं मस्तच लागणार आहे ह्या चटणीला चव। असं आहे ना पूर्ण कलबत्यात असं मी बारीक करून घेते। असं आपण चटणी आहे ना चांगलंसं आपण असं कलबत्यात कुटून घेतलं ना मस्तच लागतो। आणि तुम्ही कुठलाही पदार्थ आहे ना कलबत्यात केलं ना बारीक चांगलंच चव उतरते। असंच आहे ना आपण इथं शेंगदाण्याचं चटणी वगैरे असं आपण करून घेतलं की आणि चवीला पण खूप छान लागतो आणि टिकायला पण चांगलं लागतो। आणि असं आपण एकदम करून ठेवलं ना 15-20 दिवस तर हे चटणीला काहीच होत नाही, आपल्याला कधी पाहिजे तेव्हा खाता येतो। आणि प्रवासाला वगैरे जाताना ना आपल्याला असं जास्त दिवस जाणार असेल तर असं चटणी वगैरे नेलं ना, हे शेंगदाण्याची चटणी, जवस चटणी, कारळ्याची चटणी
असं आपण बांधून नेलं तरी पण काय होत नाही, ते बाजरीचं भाकरी आणि असं आपण वेगवेगळ्या प्रकारचं चटणी वगैरे नेलं ना मस्तच लागतो। हे बघा आता कलबुत्यात आहे ना चांगलंसं आपण आहे ना असं हे बारीक करून घेतलेले आहे। तर हे ना पूर्णसुद्धा बारीक करून घेतलं नाही, थोडंफार असं जाडसरच ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं कूट। म्हणजे असं आपण हे दाताखाली आलं ना, आपण तेलामध्ये परतून घेतलं ना शेंगदाणे, असं आपण दाताखाली आले की मस्त लागतो शेंगदाण्याचं दाणे। हे बघा मस्त असं ह्या पद्धतीने आपण इथं हे चटणी तर तयार करून घेतलेली आहे। आता आपण हे काढून घेऊया। आणि कलबुत्यात आहे ना थोडंसं कुटायला वेळ लागला तरी पण आहे ना चवीला तसंच लागतो। आणि काही जण काय करतात मिक्सरमध्ये बारीक करतात आणि पूर्ण ते बारीक होतं ना, आणि पूर्ण बारीक झाल्यामुळं काय होते त्याला चव चांगलं लागत नाही। असं आपण कलबुत्यात थोडंसं आपण तेल घालून आहे ना शेंगदाणे वगैरे परतून आहे ना असं बारीक करून घेतलेलं मस्तच लागतो हे चटणी। आता इकडं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कलरसुद्धा चांगले येतोय। आणि तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघितलं ना मस्तच लागते चटणी। हे बघा आता मस्त आपण शेंगदाण्याची चटणी तर तयार करून घेतलेली आहे। आणि शेंगदाण्याची चटणी त्याबरोबर दही, मडक्यातलं लावलेलं दही आणि बाजरीचं भाकरी वगैरे केलं ना मस्तच लागतो। तुम्ही पण एकदा असा ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण आहे ना नक्की आवडेल। आणि आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा। आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।